रांगोळी काढून झाली. आता आपण रेसिपी बनवायला घेऊ. स्वादिष्ट मेनूमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मटन रस्सा कसा बनवायचा झणझणीत ते बघतोय. आषाढ महिना चालू आहे आता आणि 8 दिवसांनी श्रावण महिना चालू होणार आहे. तर आपण मटन कसं बनवायचं झणझणीत गावरान मटन ते बघूया. तर त्यासाठी आपण चवीनुसार मीठ टाकतोय. मटन स्वच्छ धुवून घेतलंय. हळद टाकतोय 1 चमचा. आता हे मिक्स करून घेऊ. हे व्यवस्थित लागेल मटणाला. मटण, हळद आणि मीठ. अर्धा तासासाठी आपण आता झाकून ठेवू. 1 पडी तेल घेते. कुकर गरम झालाय. तेल तापल्यानंतर आपण त्याच्यात तेजपान टाकूया. मोहरी 1 छोटा चमचा. जिरे आणि एक कांदा बारीक चिरून घेतलाय तो टाकतोय आपण आता. जिरे मोहरी तडतडली चांगली. हे बघा. मटण आपण कुकरला का शिजवतोय तर अर्ध्या तासात 15-20 मिनिटात ते तयार होतं. आणि पातेल्यात जर आपण शिजवलं तर 1 तास लागतो म्हणून आपण कुकरला शिजवतोय. कांदे लाल झाल्यानंतर आपण हे मटण टाकून घेऊ याच्यात. आपण याच्यात पाण्याचा वापर केलेला नाहीये. ताट ठेवू आपण त्याच्यावर आणि ताटामध्ये अर्धा ग्लास पाणी, आपलं जेवढं पाणी बसेल तेवढं टाकूया. हे बघा. त्याच्याने काय होणार, अळणी रस्सा जो तयार होतो तो चांगला घट्ट होतो. आता 5 मिनिटांनी हे पाणी चांगलं गरम झालं की आपल्या मटणालाही खाली पाणी सुटेल. पाणी गरम झालेलं आहे. आपण आता हे ताट खाली उतरून घेऊ. ताटात पाणी ठेवायचं का की कारण आपलं मटण खाली कुकरला चिटकू नये. हे बघा. आपण याच्यात पाण्याचा वापर केला नाही. मटणाच्या अंगाचंच पाणी सुटलेलं हे पहा, तुम्ही पाहू शकता. आणि लसूण अद्रकची पेस्ट आपण नंतर का टाकतोय तर आधी टाकल्याने काय होतं ते खाली चिपकू शकतं म्हणून. 1 लसूण अद्रकची पेस्ट 1 चमचा. चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण अजून 10 मिनिटं हे मटण शिजवून घेणार आहोत. आता हे ताटातलं जे गरम पाणी आहे ते आपण त्याच्यात ओतून घेऊ. गॅस स्लो टू मिडियम ठेवलेला आहे. पुन्हा आपण हे झाकण ठेवून 1 ग्लास पाणी टाकणार आहेत त्याच्यात. अळणी रस्सा चांगला घट्ट होण्यासाठी ही प्रोसिजर आपल्याला करावी लागते. आपले 10 मिनिटं झालेले आहेत. आपण हे ताटातलं पाणी आता कुकरमध्ये ओतून घेऊ. अजून 2 ग्लास पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे. हे बघा. आत्ताच किती घट्ट वाटतोय हा रस्सा आपल्याला. हा अळणी रस्सा तुम्ही लहान मुलांना, तुमच्या घरातल्या मोठ्या माणसांना देऊ शकता. हे बघा. अजून 1 ग्लास पाणी गरम केलेलं आहे ते ओतते मी आता. हे बघा.
कुकरचं झाकण आता लावून घेतलंय. आता आपण 6 शिट्ट्या काढून घेऊ, मग मटण छानपैकी आपलं शिजेल. खडे मसाले भाजून घेतोय आपण. आता वेलची घेतली, हिरवी वेलची, लवंग, काळी मिरी, 4-5 काळी मिरी आणि थोडे दालचिनीचे तुकडे घेतले, ते आपण आता भाजून घेऊ. खडे मसाले कमी का घेतले, कारण मसाला तयार केलेला आहे. मसाला मिरची पावडर आपल्या याचा गरम मसाला आणि धने पावडर तयार आहे, म्हणून आपण हे खडे मसाले कमी घेतोय. अर्धी वाटी सुकं खोबरं, कुकरच्या शिट्ट्या होत आहेत आपल्या. आता खोबरं चांगलं लाल भाजून घेऊ. खोबरं भाजत आलंय. आता ही बेडगी मिरची घेते, 4-5 मिरच्या घेते. बेडगी झणझणीत होण्यासाठी आपण हा मिरचीचा वापर करतोय. तुमच्याकडे मिरची पावडर असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. आता गॅस बंद करतोय. गरम तव्यावर थोडा वेळ ठेवणार आहेत आपण. आणि तीळ घेतली, पांढरी तीळ 1 चमचा, छोटा चमचा. थोडं खसखस घेतलंय, छोटा चमचा. हे मसाले आपण आता सुकेच वाटून घेणार आहोत. हा भाजलेला मसाला आपण आता काढून घेतोय. थंड झाल्यानंतर मिक्सरला लावू. दोन मोठे कांदे घेतले, ते लांब चिरून घेतले. याच तव्यावर आपण आता भाजून घेऊ. कांदे बघा आपले भाजत आलेत. आता थोडे ब्राऊन रंग झाला आहे. आल्याचे तुकडे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, ते पण याच्यात भाजून घेऊ आपण. मसाला चांगला भाजून झाला ना, मग त्याचा सुगंधही छान येतो. हा सुका मसाला आपण वाटून घेऊ आता मिक्सरला. हे बघा आपलं अळणी सूप आता तयार झालंय. आता आपण रस्सा करायला घेऊ. 2 पडी तेल घेतोय आपण आता. प्रमाण कमी आहे म्हणून आपण कमी तेलाचा वापर करतोय. तुम्ही जर 1 किलो मटण घेणार असाल तर ह्या 4 पड्या तेल टाका. तेजपान टाकतोय. हा कांद्याचा मसाला बनवला आहे, कांदा लसूण अद्रक वाटून, तो टाकू आपण आता. तो चांगला भाजून घेऊ आता तेलात. गॅस लो तो मीडियमच ठेवला आहे. आता आपण हा सुका मसाला वाटलेला आहे, खोबरं, खडे मसाले, तो टाकून घेऊ. मीडियमच ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता मसाल्याला बघा कसं तेल आलेलं आहे साईडला. आता मस्त झणझणीत मटण आपलं तयार होणार आहे. त्याच्यात 1 चमचा धणे पावडर घेतोय, 1 छोटा चमचा गरम मसाला आणि मिरची पावडर थोडं घेतोय, 1 छोटा चमचा. आता मसाले चांगले मिक्स करून घेऊ. 2-3 मिनिटं चांगला मसाला भाजायचा, छान सुगंध येतोय बघा. तुम्ही अजून नवीन असणार, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा, म्हणजे मी जो नवीन व्हिडिओ अपलोड करेल तो आधी तुम्हाला दिसेल. मसाला छान शिजलाय पहा, तुम्ही बघू शकता. आता थोडं 1 चमचा पाणी घेतोय. हे बघा आपण आता मटण टाकून घेऊ. पूर्ण मटण टाकतोय आपण आता. एक टोमॅटोची प्युरी केलेली आहे. ग्रेव्ही तुम्हाला जशी लागेल तशी बनवा.
थोडं चवीनुसार मीठ टाकतोय आपण. आधी मीठ लावलेलं होतं मटणाला, 1 चमचा मीठ लागलं छोटा. आणि हे पहा कसं तेल आलेलं आहे साईडने. 5 मिनिटासाठी आपण याला आता स्लो गॅसवर थोडं शिजून घेणार आहे. आणि थोडी आता कोथिंबीर टाकतो, थोडी नंतर टाकू. आता 5 मिनिटं आपण झाकून घेऊ. अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हे बघा, माझी ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.